हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना व्लॉगमध्ये. तर आज दुपारची वेळ झालेली होती आणि मी निघाली होती साखरपुड्याला. तर साखरपुडा कोणाचा तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर माझ्या आत्याच्या मुलीचा साखरपुडा होता. तर कडक ऊन पडलेलं होतं. एक ते 1:30 वाजलेला होता. मलाही घरून आवरून निघायला उशीरच झाला. तर भाऊ मला घ्यायला आलेला होता, कारण की माझ्या गाडीची काही चावीच सापडत नव्हती. तर मी त्याला कॉल करून बोलवून घेतलं आणि मी गेले. त्यानंतर इथे थोडासा कार्यक्रम म्हणजे होऊन गेलेला होता. जे काही विधी वगैरे असतात ते होऊन गेलेले होते. कारण की तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, आपला चकली वेफरचा सध्या सीझन जोरदार चालू आहे. ऑर्डर पण भरपूर आहे आणि सगळ्यांना मला लवकरात लवकर ऑर्डर द्यायची. त्यामुळे मग मला एकही दिवस ते बंद ठेवता येत नाही. त्यामुळे मग ते चालूच होतं. तर ते करून इकडे ही हजेरी लावणं महत्त्वाचं होतं. कारण की काम कितीही असलं तरी नातेवाईकांचे काही कार्यक्रम वगैरे असलं तर यावं लागतंच. यामध्ये ना खूप जास्त धावपळ होऊन जाते. तर माझंही असंच काही सकाळी झालेलं होतं. तर भरपूर धावपळ झालेली होती माझी, कारण की कार्यक्रमाला यायची पण घाई असते आपल्याला. आणि इकडे कार्तिकी वहिनी सगळ्या पण आलेल्या होत्या. तर कार्तिकी मस्त मोबाईल बघत होती आणि तुम्हाला सगळ्यांना हाय पण करते. तर तिची मम्मी काही आलेली नव्हती, कारण की अंकिता वहिनीनं घरी होत्या थांबलेल्या. त्यांना काहीतरी काम होतं. तर इकडे स्नेहल, तर ती माझ्या आत्याची मुलगी आहे. तर तीही छान दिसत होती. तिचाही लूक एकदम छान होता. साडी पण छान दिसत होती. त्यानंतर इकडे पप्पा म्हणजे सगळेजण आलेले होते, भाऊ पप्पा. आणि त्यानंतर इकडे ना आत्या पण खूप सुंदर दिसत होती. तर ही आत्या आहे माझी आणि तिचीच मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तर तीही खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर कार्तिकी ना पप्पांना बोलत होती की मला आईस्क्रीम खायचं आहे असं. तर ते तिला बाहेर घेऊन जात होते, कारण की खूप कडक ऊन झालेलं होतं ना. तर तिलाही काहीतरी खाऊशी वाटत होतं. आणि इकडे साखरपुड्याच्या वेळेस आत्यान त्यांच्याकडे ना हे सगळं नवरदेवाला दिले जातं. तर इकडे हे बघा, तुम्हाला दिसतच असेल, सगळं लाडू, करंजी, चिवडा असं सगळं काही दिलं जातं. तर ही पण एक माझी आत्या आहे. दोघींच्याही साड्या सेम आहे. तर त्या दोघी बहिणी जावा आहे. आणि हा आत्याचा मुलगा आहे, म्हणजे नवरीचा भाऊ. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग स्नेहलची छान अशी एंट्री झाली. साखरपुड्याचा कार्यक्रम तर खूपच छान झालेला होता. त्यानंतर इकडे सगळे जे काही कार्यक्रम बाकी होते ते सगळे झाले. त्यांचं फोटोशूट चालू होतं इकडे. तर स्नेहलही छान दिसत होती आणि जिजू पण छान दिसत होते. दोघेही छान दिसत होते मस्त. तर केक कटिंग झाला. त्यानंतर मलाही घरी जायची घाई झालेली होती. तर मग मी म्हणजे फोटो वगैरे काढले आम्ही आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर फोटो इकडे काढायला गेलो तर भरपूर गर्दी होती. तर स्नेहल सगळ्यांची ओळख करून देत होती, कारण की नवीन असलं की ओळख करून द्यावी लागते. आणि इकडे आत्या तर जेवण करायला गेली होती, त्यामुळे ती काही तुम्हाला फोटो दिसत नाही आहे. तर पप्पांशेजारी जे उभे आहे ते आत्याचे मिस्टर आहे, म्हणजे माझे मामा. तर ते उभे होते, पण आत्या जेवण करण्यासाठी गेलेली होती म्हणून ती काही तुम्हाला फोटोमध्ये दिसत नाही आहे. तर वहिनी, मी, माझी काकू, मम्मी, पप्पा आम्ही सगळ्यांनी छान असे फोटो काढून घेतले. त्यानंतर मग मी घरी आली. बॉक्स आले आपले पॅकिंगचे. नको, मी व्हिडिओ घेते, बॉक्स नाही पकडते आता.
तर आता सगळ्यांच्याच ऑर्डरी लवकरात लवकर भेटणार आहे, कारण की आपले बॉक्स जे होते ते आलेले आहे. तर पूर्ण गाडीच भरून मिस्टरांनी बॉक्स आणलेले होते आणि ती ऑर्डर द्यावं लागते पहिले कंपनीला आणि त्यानंतर इकडे आपले जे चकली, वेपर्स जे काही आहे तुम्ही बघू शकता, खिरीच्या पापड्या वगैरे ते सगळे इकडे पॅक करून ठेवलेलं होतं पिशव्यांमध्ये आणि फक्त आता बॉक्समध्ये घालून पॅक करायचं होतं. तर भरपूर साऱ्या ऑर्डर आपल्याला द्यायचे आहे, त्यामुळे मिस्टरांनी भरपूर असे बॉक्स मागवले. त्यानंतर संध्याकाळी वांग बटाट्याची भाजी, भात आणि पापड वगैरे तळले होते, चपात्या. तर इकडे लता मावशी, भारती मावशी आलेल्या होत्या, तर त्यांनाही जेवण करण्यासाठी थांबवलेलं होतं. आम्ही सगळे जेवण करायला बसलो. त्यानंतर मग संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर आम्ही चाललेलो होतो बाहेर. तर एका ठिकाणी आमच्या सिन्नरमध्ये ना चॉकलेट बाउल भेटतं, तर तिथे गेलेलो होतो आम्ही, पण तिथे खूप जास्त वेटिंग होती, त्यामुळे मग आम्ही तिथून दुसरीकडे गेलो परत. तुम्हाला दिसत असेल बघा साईडने. तर इथे भरपूर सगळी वेटिंग होती, त्यामुळे मग आम्ही म्हटलो की नको, इथेच आम्हाला एकतर घरून निघायलाच 11 वाजलेले होते, तर इथेच 12 12:30 होतील. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे गेलो. तिथे छान असे सगळ्यांनी आईस्क्रीम घेतले, तर सगळेजण इकडे मस्त आईस्क्रीम खात आहे. तर छोटीशी आमची मस्त संध्याकाळच्या वेळेस मस्त आईस्क्रीम पार्टी होती. तर सगळ्यांनी छान असे आईस्क्रीम खाल्ले. तर पूजा सगळ्याजण होत्या, सुजाता, आरती, तर आमचे सगळं फ्रेंड सर्कल होतं. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे. तर आत्ता आहे ना एवढं शूट घ्यायला काही जमत नाही आहे, कारण की कसं असतं, कोणताही बिझनेस केला की थोडंसं माणूस कामामध्ये व्यस्त असतं, त्यामुळे शूट घ्यायला काही जमत नाही आहे. तर आपल्या सगळ्या ताईंच्या ऑर्डर इकडे पॅक झालेल्या आहे. तर ज्या ताईंच्या ऑर्डर राहिलेल्या असेल त्याही लवकरात लवकर येतील, कारण की एक प्रोडक्ट बनवायला आहे ना 2 दिवस ते सुकवावं लागतं. ते कडक सुकल्यानंतरच आम्हालाही त्याची पॅकिंग करता येते, कारण की ते काही लगेच तयार होऊन लगेच भरल्या जात नाही. त्याला 2 ते 3 दिवसाचा अवधी लागतो. मग ते सगळं मटेरियल तयार होतं. तर इकडे जेवढे पार्सल म्हणजे जेवढं मटेरियल आमच्याकडे होते तेवढे आम्ही भरले आणि इकडे ताई पण आलेल्या होत्या, त्याही इकडे सगळ्यांसोबत बोलत होत्या. तर तुम्हालाही प्रोडक्ट लवकरात लवकर ऑर्डर करायचे असेल तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर त्यानंतर मग मी ही चिठ्ठ्या वगैरे लिहित होती, पण मग मी ते आल्यानंतर उठली, मग चहा वगैरे केला आणि त्यांनी सगळ्यांनी चहा घेतला. त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस आहे ना मम्मी ते आलेले होते, तर मम्मीनी छान अशा कुरडया केल्या आहे. तर मम्मी ना कुरडया घेऊन आलेली होती मला देण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मम्मीची कुरडई एकदम बारीक सोऱ्याची असते. तर अशी कुरडई केलेली होती मम्मीने त्यांनी. तर मम्मी मला आहे ना दरवर्षीच कुरडया देते, कारण की त्यांच्याकडे खूप जास्त कुरडया होतात ना, मग तिकडेच मम्मी माझ्याही कुरडया करते. मग त्यांना छान असं ताक वगैरे केलं, भाऊला ताक घ्यायचं होतं, मग भाऊला मिस्टरांना ताक दिलं आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.